पुढचे 2 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे असणार आहेत। तब्बल 1000 किलोमीटर लांबीच्या ढगांची रांग ही महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहे। पुढील 2 तासामध्ये हे ढग महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांवर एकाच वेळी धडकणार आहेत। हवामान तज्ज्ञांच्या मते आजचा दिवस महाराष्ट्राच्या हवामानातील सगळ्यात भयानक दिवस ठरण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, काही दिवसापूर्वी हवामान खात्याने सांगितलं होतं की यंदा पाऊस कमी पडेल, त्यामुळे बळीराजा चिंतेत होता। पण आता निसर्गाने संपूर्ण चक्रच बदललंय। मान्सूनचं वारं फिरलंय आणि उत्तर भारताकडून सरकणारं 1000 किलोमीटरचा ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकला। अरबी समुद्रातील अफाट आर्द्रता शोषून घेत या ढगांची ताकद आता दुपटीने नाही तर चौपटीने वाढली आहे। अनुभवी तज्ज्ञांच्या मते जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा पाऊस पडणार नाही तर थेट आभाळ कोसळण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजेच ढगांची उंची ही जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंच आहे आणि पाण्याचा प्रचंड साठा आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। सुपर एल निनो हे प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेलं चक्रीवादळ आहे, जे दर 10 ते 15 वर्षांनी जागं होतं। यावेळी आता दोन्ही संकट महाराष्ट्राच्या दिशेने झेपावली, परंतु त्यामध्ये आणखीन एका तिसऱ्या संकटाने वेग घेतला। एका बाजूला प्रशांत महासागरातील हालचाली, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेचे डोंगर आणि तसेच तिसऱ्या बाजूला हिमालयातून येणारी थंड बर्फाळ हवा देखील निर्माण होत आहे। त्यामुळे जेव्हा तिन्हींचा संगम होईल तेव्हा 100 किलोमीटरचा सुपर एल निनो अधिक सक्रिय होईल। त्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांवरती हवामान खात्याने ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला। नागरिकांनो, पुढील 120 मिनिटं म्हणजेच पुढचे 2 तास हे विजांच्या कडकडाटीसह ढगफुटी सदृश्य पावसाचे असणार आहेत। आता सध्याला वातावरण शांत आहे, परंतु ही वादळापूर्वीची भयानक शांतता आहे। उत्तर भारताकडून निघालेलं वारं अरबी समुद्राचं पाणी शोषून घेईल आणि तब्बल 1000 किलोमीटरचा ढग महाराष्ट्राकडे झेपावला जाईल। त्यामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडणार आहे। डेंजर झोनची यादी देखील समोर आली आहे। नागरिकांनो, प्रशांत महासागराच्या पोटामध्ये निर्माण झालेलं सुपर एल निनो हे मोठं संकट आज रात्री विजांचा कडकडाट देखील घडवून आणणार आहे। जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर असणारे ढग जेव्हा एकमेकांना धडकतील तेव्हा मोठ्या प्रमाणात विजा कडकतील। आकाशात पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे आणि गारपीट पडायला सुरुवात होईल। शेतकरी बांधवांनो, हवामान विभागाने आज, उद्या, परवा अशा 3 दिवसाच्या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केल्या। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये ऊन असेल आणि ही कडक उन्हाची लाटच उष्णताच ढगांना आपल्या जिल्ह्यांकडे खेचून आणेल। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांवर हे संकट ओढावणार आहे, परंतु उद्या आणि परवा इतर जिल्ह्यांमध्ये देखील भयानक परिस्थिती निर्माण होईल। या उष्णतेमुळेच महाराष्ट्राच्या जमिनीवरती हवेचा एक प्रचंड मोठा कमी दाबाचा पट्टा म्हणजेच एक पोकळी तयार झाली आहे आणि उत्तर भारताकडून येणाऱ्या 1000 किलोमीटर लांबीच्या ढगाला त्या पोकळीने स्वतःकडे खेचायला सुरुवात केली आहे। जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा आणि अरबी समुद्राची गरम वाफ या ढगांमध्ये एकत्र आली तेव्हा जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर पाण्याने भरलेले ढग तयार झाले आणि हा ढग जेव्हा तुमच्या जिल्ह्यांवर बरसणार तेव्हा फक्त पाऊस नाही तर थेट आभाळ फाटल्यासारखी दृश्य निर्माण होतील। महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती वेगवेगळी निर्माण होईल। त्यामुळेच हवामान खात्याने महाराष्ट्राचे 3 झोन बनवले आहेत। तिथे हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार पावसाचे वारे फिरतील। मान्सूनचं वारं बदललंय, सुपर एल निनो सक्रिय झाला आणि सायक्लोक्रोनिक सर्क्युलेशनमुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा धोका देखील उद्भवणार आहे। तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत ते पहिल्या झोनबद्दल, जिथे शेतकरी सध्या मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत। पेरणीच्या तयारीमध्ये शेतकरी गुंतलाय आणि या भागामध्ये दुपारनंतर अचानक निसर्गाचा मूड बदलण्यास सुरुवात होणार आहे। भर दुपारी इथे ऊन असेल, परंतु संध्याकाळी गार वारे वाहू लागतील। या पट्ट्यामध्ये आता हवामान खात्याने ढगांना प्रचंड गडगडाट होणार असल्याची शक्यता वर्तवली। गारपीट देखील होईल, जी गेल्या 10 वर्षात झाली नव्हती। परिस्थिती या जिल्ह्यांमध्ये उद्भवणार आहे। त्यामुळे बियाणांची पेरणी ज्या शेतकऱ्यांनी केली होती त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। आता दुसरा झोन जिथे आहे तिथे महाराष्ट्रामध्ये कापूस आणि सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। हवामान विभागाने सगळ्यात भयानक इशारा इथे दिला आहे की 1000 किलोमीटरचा ढग हा दिवसा नसणार आहे, परंतु दिवसा ही प्रचंड उष्णता असेल आणि रात्रीच्या वेळी हा धडकणार आहे। जेव्हा संपूर्ण गाव झोपलेलं असेल तेव्हा अचानक रात्रीच्या अंधारामध्ये विजांचा कडकडाट तीव्र होईल। हा इतका तीव्र असेल की जमिनीला देखील
देखील हादरे बसतील. शास्त्रज्ञांच्या मते या भागातील विजांची ताकद ही सामान्य विजांपेक्षा तिप्पट असेल. त्यामुळे जर तुमचा जिल्हा या पट्ट्यांमध्ये असेल तर आज रात्री चुकूनही जनावरांना झाडाखाली बांधू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या. महाराष्ट्रातील तब्बल 7 जिल्ह्यांचा समावेश या दुसऱ्या झोनमध्ये होतो. आता आपण पाहणार आहोत तो तिसरा टप्पा, म्हणजे जिथे नुकताच मान्सूनचं आगमन झालं त्या जिल्ह्यांमध्ये समुद्राच्या लाटा उंच उसळतील. कारण पुढील 2 तासामध्ये ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. समुद्रात मोठं वादळ उठण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश देखील देण्यात येतील. समुद्र किनाऱ्यालगतच्या 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, सॅटेलाइटमधून रिपोर्ट जारी झाला त्यानुसार आता 3 झोन तयार करण्यात आले. पुढील 2 तासामध्ये या 3 झोनमध्ये वेगवेगळी परिस्थिती उद्भवणार आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा आहे तर काहीमध्ये भयानक विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे जिल्हा कोणता आणि झोन कोणता हे लक्षपूर्वक पहा. नागरिकांनो, पुढील 2 तासामध्ये उत्तर भारताकडून निघालेलं वारं अरबी समुद्राकडून गरम वाफेचे डोंगर शोषून झाल्यानंतर 100 किलोमीटर लांबीचा हा ढग महाराष्ट्राला येऊन धडकेल आणि याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना बसणार आहे. सुपर एल निनो हा प्रशांत महासागराच्या पोटामध्ये तयार झालेला एक राक्षस आहे जो 10 ते 15 वर्षांनी एकदाच जागा होतो आणि जेव्हा हा जागा होतो तेव्हा संपूर्ण पृथ्वीवरील हवामानाची चक्र उलथवून टाकतो. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये प्रचंड उष्णता पाहिली असेल आणि हीच उष्णता निसर्गाने रचलेला एक भयानक सापळा होते. कारण या उष्णतेमुळे महाराष्ट्राच्या जमिनीवरती हवेची जी पोकळी तयार झाली आहे ती 10 किलोमीटर उंच असलेल्या ढगांना महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांकडे खेचून आणत आहे. आणि याच संकटामुळे हवामान विभागाने सरळ जिल्ह्यांची नावे जाहीर न करता महाराष्ट्राचे 3 झोन पाडले आहेत. प्रत्येक झोनसाठी वेगळा डेंजर इशारा आहे. यामध्ये एक पट्टा तर असा आहे की जिथे ढग दिवसा नाही तर रात्रीच्या वेळी धडकणार आहेत आणि विजांचा कडकडाट हा जोरदार होणार आहे. तर दुसरा पट्टा असा आहे की जिथे 15 वर्षातलं सर्वात भयानक गारपीट होईल आणि तिसऱ्या पट्ट्यामध्ये 80 ते 100 किलोमीटर वेगाने वादळी वारं सुटणार आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पहिल्या झोनमध्ये समावेश होतो. आज रात्री ढगांच्या प्रचंड गडगडाटीसह वादळी वाऱ्याची सुरुवात या जिल्ह्यांमध्ये होईल. वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये विजांचा तांडव पाहायला मिळेल. रात्रीच्या वेळी विजा कोसळण्याचा धोका जास्त असल्याने शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देण्यात आले. जालना जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढेल. हवेचा दाब कमी झाल्यामुळे अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसेल. नागपूर विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी पडणाऱ्या पावसामुळे विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे. काही ठिकाणी वादळी वारा देखील सुटेल. त्याचबरोबर दुसऱ्या झोनमध्ये भर दुपारी ऊन असेल परंतु रात्रीच्या वेळी गारपिटीचा धोका असेल. पुणे जिल्हा आणि परिसरातील घाट परिसरामध्ये वादळी वाऱ्याच्या पावसाला सुरुवात होईल. मध्यरात्री पावसाला सुरुवात होणार आहे आणि नाशिकच्या डोंगरी भागात आणि मैदानी भागात पावसाचा जोर प्रचंड वाढेल. पावसासोबतच मोठ्या आकाराची गारपीट होण्याची शक्यता असल्याने फळबागांना मोठा फटका बसू शकतो. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. रात्री भयानक ढगफुटी सदृश पाऊस होणार असल्यामुळे नदी पातळीमध्ये देखील वाढ होऊ शकते. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये देखील गारपिटीचा पाऊस होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली असेल तर त्यांच्या बियाणांचं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर जो तिसरा झोन आहे यामध्ये समुद्र खवळलेला असणार आहे. कारण 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह अतिवृष्टी होणार आहे. मुंबई उपनगरामध्ये पुढचे 24 तास सतर्कतेचे असतील. समुद्राला मोठी भरती येऊ शकते आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणी बरसणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता असून जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळू शकतात. रत्नागिरी कोकणातील भागामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसेल. त्यामुळे सुपारीच्या बागांचं मोठं नुकसान होऊ शकतं. किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं. सिंधुदुर्गमध्ये मान्सूनचा जोर हा सर्वाधिक असेल. 80 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. पुढचे 2 तास हे सतर्कतेचे असणार आहेत. 3 झोन महाराष्ट्राचे करण्यात आले आहेत. त्यानुसार हवामान विभागाने इशारा जारी केला आहे.